आज तर मी डायरेक्ट माझ्या मुलीच्या लग्नात आलो. तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, याची मुलगी कसं काय? अरे माझी नाही हो, भावाची, जी माझीच मुलगी झाली ना. तुम्हाला सर्वांना माझ्या लेकीचं लग्न बघायचं असेल तर माझा ब्लॉग शेड्यूल बनते नक्की पहा. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचं सर्वांचं लाडके यश पालकर. काय भाऊ, पेपर संपले होते आणि सुट्ट्या लागल्या होत्या. आज जायचं होतं मला माझ्या मुलीच्या लग्नाला. मग मी ना बूट घालून घेतला. हे पाहून घ्या आपला छोटा आयफोन. कसं नात करते काय? आज पप्पानं म्हणलं होतं की तू घे गाडी. मग काय भाऊ, मी बसलो गाडीवर. मग नंतर मी निघालो सातगावला जाण्यासाठी. माझ्या मुलीचं लग्न सातगावलाच होतं. हे पाहून घ्या तुम्ही आपल्या सातगावचा रस्ता. मग नंतर मी नवरीच्या बाकींचं थोडंफार शूट घेतलं की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पोहोचू शकता. काय भाऊ, इकडे एक साईडनं डीजे सेटअप लावणं चालू होता. आणि मग हे पाहून घ्या तुम्ही आपल्या गावातला विनायक स्टॉल्स अँड फर्निचर. मग मी आलो स्वामींच्या केंद्रात. नंतर मी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. पाहून घ्या तुम्ही आपल्या सातगावमधलं केंद्र. नवरदेव नवरीच्या आधी तर परत सोफ्यावर बसले. हे पाहून घ्या तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नातली पब्लिक, ही खूप सारी आहे. आणि मग नंतर मी अक्षता घेतल्या. मग नवरदेव नवरीची एंट्री झाली. नवरदेव नवरीने छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून घेतली. नंतर नवरदेव नवरीचं कन्यादान झालं. तर चला मित्रांनो, आता जातो मी घरी. घरी जायचं ब्लॉग काय मी ना बनवलं नाही. आपल्याला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तर मग आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.